वर्ष होऊनही महाराष्ट्रात गोसेवा आयोग सुरू झालेला नाही, त्याचा निधीही मिळालेला नाही। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे मंत्री गोविंद शेंडे सर आहेत। सर काय सांगणार? असं आहे की आमची एक खूप जुनी ही डिमांड आहे, एक राष्ट्रीय गोसेवा आयोग बनावा। पण तो राष्ट्रीय गोसेवा आयोग अजून बनलेला नाही आहे, पण अनेक राज्यांनी बनवले। महाराष्ट्रामध्ये पण असा आयोग बनावा त्याच्याकरता आम्ही खूप प्रयत्न केले, खूप मागे लागलो। तेव्हा काही तो त्याची घोषणा झाली, पण जसं सरकारी काम चालतं तसंच या आयोगामध्ये पण चाललं आहे। बाकीचे आयोगांची घोषणा झाल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशीपासून वर्किंग सुरू होतं, पण गोसेवा आयोगाचं वर्किंग का सुरू झालं नाही? त्यांना ऑफिस नाही मिळालं, त्यांना स्टाफ नाही मिळाला। 100 कोटी रुपये तुम्ही त्यांना सँक्शन केले गोशाळांना अनुदान देण्याकरता, पण ते मिळाले नाही, ते अनुदान दिलं गेलं नाही। मग जो त्याचा मंत्री आहे तो काय करतो? त्यांनी याकडे लक्ष नाही द्यावं का? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। गोशाळांचा विषयावरती आमचे जे काही प्रशासनिक अधिकारी तिथे आहेत त्यांचा जो एक अडियल रवैया आहे, जे सचिव आहेत तुकाराम मुंडे साहेब, अशा अडियल टट्टू माणसाला तिथे बसवून तुम्ही काय गोसेवा आयोग फक्त कागदावरती ठेवायचा विचार आहे का? अशा माणसाला तिथून बाहेर करावं, ज्याच्या मनामध्ये गायीप्रती काही श्रद्धा आहे, भक्ती आहे, गायीला तो माय मानतो, अशा व्यक्तीला तिथे आणून या 100 कोटी रुपयाचा योग्य तो पद्धतीने उपयोग गोशाळेला झाला पाहिजे। दुसरा विषय त्याच्यामध्ये अजून जोडावा की ज्या प्रकारे सरकारचं एक नियम आहे, कानून आहे, कायदा आहे, गोहत्या झाली नाही पाहिजे, त्याचं पण अंमलबजावणी ही कशी कडक रीतीने केल्या जाईल याच्याकडे पण लक्ष देण्याकरता गोसेवा आयोगाची नियुक्ती आणि त्याचा प्रभावशाली कार्यपद्धती ही आवश्यक आहे। सर, तुम्ही तुकाराम मुंडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं असं का? ते आपण पाहतो ना, त्यांचे अनेक विषय जे ज्या ठिकाणी ते राहिले तिथल्या त्यांची कार्यपद्धतीची हीच हे आहे की त्यांचे जे एक जो स्वभाव आहे, वैयक्तिक स्वभाव जो त्यांचा आहे, तो कामामध्ये अडचण निर्माण करतो। एक तर त्यांनी आपला स्वभाव बदलावा किंवा शासनाने त्यांना बदलावं, 2 गोष्टी काहीतरी कराव्या। सर, हा निधी मिळाला नाही म्हणून महाराष्ट्रातल्या असंख्य म्हणजे विदर्भातल्याच 15 गोशाळा आहे, महाराष्ट्रातल्या अनेक गोशाळा आहे ज्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय, निधी मिळत नाही आहे ना। गोशाळा चालवणं काही इतकं सोपी आहे का? चाऱ्याची व्यवस्था करावी लागते, पाण्याची व्यवस्था करावी लागते, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागते। हजारो गौवंश ट्रकमधून जे परिवहन होतं तस्करी करता, कत्तली करता, ते वाचवल्यानंतर ह्याच गोशाळेमध्ये येत असतं। मग त्याचं पालनपोषण कसं करायचं? सरकारचा नियम आहे हत्या झाली नाही पाहिजे, गौ तस्करी झाली नाही पाहिजे, हा तुम्हीच नियम बनवला आहे ना, महाराष्ट्र शासनानेच केलेला नियम आहे ना। मग त्याची अंमलबजावणी तुम्हालाच करायची आहे ना की आम्हाला करायची आहे? पोलीस प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही, प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही, गोसेवा आयोगाला तुम्ही अधिकार दिले नाही, ते गायीची रक्षा होईल कशी? हा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।